या ना तुम्ही येत आहे ना आहेत ना निकल संजय बाबा मी थंब करतो वकील सर थंब करतो मी ॲडव्होकेट सरकारी वकील संजय सर मी ॲडव्होकेट संजय सोनवणे सरकारी वकील सेशन कोर्ट मालेगाव. आज मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर क्रमांक 123/2026 मधील जे काही आरोपी आहेत 9 आरोपी होते त्यांना मागील रविवारी मेहरबान कोर्टापुढे हजर करण्यात आले होते. अनेक मुद्द्यांवर त्यांच्याकडून तपास करणे असल्या कारणाने पोलीस कस्टडी रिमांड मागण्यात आलेली होती आणि मेहरबान कोर्टाने रविवारपासून ते आजपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली होती. या दरम्यानमध्ये काल या गुन्ह्यातला जो का मुख्य आरोपी आहे आरोपी क्रमांक 1 आणि आरोपी क्रमांक 12 पीडित मुलीची आई यांना काल अटक करून मेहरबान कोर्टापुढे हजर करण्यात आलेले होते आणि त्यांना 15 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेले आहे. परंतु यापूर्वीचे जे काही 9 आरोपी यापूर्वी मेहरबान पोलिसांनी अटक केलेली होती ते 9 आरोपींना त्यांची पोलीस कस्टडी आज दिनांक 12/6/2026 पोलीस कस्टडी देण्यात आलेली होती. त्यांची आज रोजी पोलीस कस्टडी रिमांड संपत असल्यामुळे त्यांना पुन्हा आज रोजी मेहरबान न्यायालयापुढे हजर करण्यात आले. मेहरबान न्यायालयापुढे पुन्हा 9 आरोपींना हजर करण्यात आले. त्यावेळेस तपासी अंमलदार यांनी पुन्हा वेगवेगळ्या कारणांवरून त्या आरोपींची पुन्हा फिजिकल कस्टडी पोलीस कस्टडी आवश्यक आहे या कारणावरून आज पुन्हा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली. त्यावर आरोपीच्या वकिलांकडून सरकारी वकिलांकडून आणि तपासी अंमलदार यांच्याकडून जवळजवळ 1.5 तास माननीय न्यायालयात युक्तिवाद करण्यात आलेला आहे. माननीय न्यायालयाने या गुन्ह्यामध्ये आरोपींची फिजिकल कस्टडी तपासकामी आवश्यक आहे असं गृहीत धरलेलं आहे आणि जे काही कारणे तपासी अंमलदार यांनी दिलेले होते ते अतिशय वेल फाउंडेड कोजंट रिलायबल मेहरबान कोर्टाला वाटल्यामुळे आणि या खटल्याची अधिक प्रगती होण्यासाठी आरोपींची फिजिकल कस्टडी गरजेचे आहे असं देखील मेहरबान कोर्टाला वाटल्यामुळे मेहरबान कोर्टाने आज जे काही 9 आरोपी न्यायालयात हजर केलेले होते त्या 9 आरोपींना 16 तारखेपर्यंत म्हणजे पूर्ण 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे आणि त्यांना पुन्हा 16 तारखेला माननीय न्यायालयात हजर करण्यात येईल. आतापर्यंत या केसमध्ये एकूण किती आरोपी म्हणजे आरोपपत्र किती लोकांवर एकूण या गुन्ह्यामध्ये 12 आरोपी आहेत आणि त्यातील 1 आरोपी अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. त्याचा शोध चालू आहे. त्यांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ज्यांनी या गुन्ह्यामध्ये त्या पीडित महिलेची सिझेरियन केली होती त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अजूनही शोध घेणं चालू आहे. आता 11 आरोपी पोलिसांमध्ये 9 आरोपी का बरं आणले होते आज? पूर्वी सर्वप्रथम 9 आरोपींना अटक करण्यात आलेली होती आणि त्यांची पोलीस कस्टडी आजपर्यंत होती म्हणून त्यांना आज रोजी हजर करण्यात आलेली होती आणि यापूर्वी काल 2 आरोपींना हजर केले त्यांना 15 तारखेपर्यंत आणि या 9 आरोपींना 16 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी. खूप खूप धन्यवाद. चे जे आरोग्य अधिकारी आहे सिव्हिल हॉस्पिटलचे आरोग्य अधिकारी डॉक्टर जितेंद्र डोलारे यांनी कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये एक फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नंबर 123/2026 हा दाखल झाला आणि त्यापैकी 9 आरोपितांना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यापैकी काही आरोपितांना 7 तारखेला पोलिसांनी अटक करून कोर्टापुढे त्यांना हजर केले असता त्यांना 12 तारखेपर्यंत कोर्टाने पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचा आदेश पारित केलेला होता. त्याच्यानंतर आज पुन्हा त्यांना कोर्टापुढे हजर केले असता त्यांना कोर्टाने पुढील तपासासाठी सखोल तपासासाठी 16 जून 2026 पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचा आदेश पारित केलेला आहे. मी या केसमध्ये आरोपी क्रमांक 8 डॉक्टर प्रीती जाधव यांच्यातर्फे मी युक्तिवाद केला. माझे युक्तिवादाचे जे मुद्दे होते ते मुद्दे असे होते की हिराई हॉस्पिटल हे डॉक्टर किशोर डांगे आणि त्यांची मुलगी किशोरी डांगे यांचं आहे. हिराई हॉस्पिटलमधून डॉक्टर प्रीती जाधव यांना फोन आल्यानंतर प्रीती जाधव हे हिराई हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्यावेळेस ती जी पीडिता होती जी मुलगी तिचे केस पेपर तयार केले होते किशोरी डांगेने. त्यावर त्या पीडिताचं वय लिहिलेलं होतं 19. त्याच्यानंतर ब्लड रिपोर्ट देखील मागवला होता त्याच्यावर देखील त्या पीडित मुलीचं वय 19 लिहिलेलं होतं. हे व्हेरीफाय करून डॉक्टर प्रीती जाधवने ते पीडित मुलीला भूल दिली कारण ती डिलिव्हरी जरा कॉम्प्लिकेटेड होती.
त्याच्यानंतर डॉक्टर अनुजा शेवाळे यांनी तिची डिलिव्हरी केली आणि ती जी पीडित मुलगी होती ती शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टर प्रीती जाधव या आपल्या घरी निघून गेल्या. त्यामुळे माझं कोर्टाला हे म्हणणं होतं की ही जी डॉक्टर प्रीती जाधव यांचा या केसमध्ये काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. त्यांना या केसमध्ये बळीचा बकरा बनवला गेलेला आहे. त्यामुळे त्यांना पोलीस कस्टडीमध्ये वाढ करण्याची गरज नाही. अर्जन्सी असल्यामुळे इमर्जन्सी असल्यामुळे हिरा हॉस्पिटलचा कॉल आला असल्यामुळे ती त्या हॉस्पिटलला गेली. तिने पेपर पाहिले. त्या पेपरवर त्या पीडित मुलीचं वय 19 लिहिलेलं होतं आणि पीडित मुलगी ही सज्ञान आहे की अज्ञान आहे हे व्हेरीफाय करण्याचं काम हे डॉक्टरचं असतं. ते काही ॲनेस्थेटिक भूलतज्ञाचं नसतं. हे देखील मी कोर्टाला सांगितलं. त्यामुळे आता पुढील त्यांची कस्टडी वाढू नये. परंतु सरकार पक्षाचं म्हणणं असं होतं की या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्याच्यामध्ये अजून कोण कोण आहे हे सरकार पक्षाचं म्हणणं असं होतं की हे खूप मोठं रॅकेट आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी आज कोर्टाने या सर्व आरोपितांची 16 जून 2026पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये वाढ केलेली आहे. आता 16 जून 2026 रोजी या सर्व आरोपितांना कोर्टापुढे पुन्हा हजर करण्यात येणार आहे.